गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हरघर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखनी रोड, पंढरपूर। पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। इथं एका उच्च शिक्षित दाम्पत्याला तब्बल 14 कोटींचा दंडा घातला आहे। मागील 7 वर्षापासून त्यांची फसवणूक सुरू होती। अंगात शंकर महाराज येतात अशी बतावणी करून या दाम्पत्याला लुटलं आहे। ज्यावेळी या दाम्पत्याकडील पैसे संपले त्यावेळी आरोपींनी दाम्पत्याला इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस देखील विकायला भाग पाडलं। आता पीडित दाम्पत्याकडे राहिलेलं एकमेव घर विकण्यासाठी दबाव टाकला होता, पण त्यांनी घर विकण्यास विरोध केला। त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। दीपक खडके असं गोंदू बाबाचं नाव आहे। त्याने वेदिका पंढरपूरकर या महिलेला हाताशी धरून ही फसवणूक केल्याचा आरोप आहे। तर दीपक डोळस असून फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे। ते एका मोठ्या आयडी कंपनीत इंजिनियर आहेत। त्यांची पत्नी शिक्षिका आहे। त्यांनी काही वर्ष आधी इंग्लंडमध्ये नोकरी केली होती। तिथे त्यांनी स्वतःचं घर आणि फार्म हाऊस देखील खरेदी केलं होतं। आता त्यांना विश्वभराची कमाई गमवावी लागली आहे। कोट्याधीश असलेलं हे दाम्पत्य भोंदगिरीच्या नादी लागून आता रस्त्यावर आला आहे। दीपक डोळस यांना 2 मुली आहेत। त्या आजारी असतात, त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी 2018 साली ते आरोपी दीपक खडके यांच्या दरबारात गेले होते। यावेळी तेथे वेदिका पंढरपूरकर हिने तिच्या अंगात शंकर महाराज येतात अशी ॲक्टिंग केली। विश्वास संपादन करून तुमची संपत्ती आमच्याकडे दिल्यास तुमच्या अंगात शंकर महाराज येतील असं सांगून दोघांनी बँकेतील सर्व पैसे आणि ठेवी वेदिका यांच्या खात्याला वळत्या करायला लावल्या। मात्र तरीही डोळस त्यांच्या मुली बऱ्या झाल्या नाहीत। त्यामुळे त्यांनी खडके आणि पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली। यावेळी त्यांनी तुमच्या घरात दोष असं सांगितलं। डोळस हे काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये देखील घर होतं आणि फार्म हाऊस खरेदी केलं होतं। ते इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं आणि ते पैसे पंढरपूरकर यांच्या खात्यात वळती करण्यात आले। त्यानंतर डोळस त्यांना त्यांच्या पुण्यातील फ्लॅट विकण्यास सांगण्यात आलं आणि ते पैसे देखील हडप करण्यात आले। आपल्या 2 मुलींना बऱ्या होतील यासाठी या अपेक्षेने डोळस सर्व करत गेले। मात्र मुली बऱ्या होत नाहीत असं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली। यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरात दोष असल्याचं सांगितलं। मात्र आता राहण्यासाठी एकमेव घर उरलं असल्याचं डोळस यांनी सांगितलं आणि घर विकण्यास असमर्थ दर्शवली। त्यानंतर डोळस यांना ते घर तारण ठेवून घरावर लोन काढण्यास सांगण्यात आलं। त्यानंतर पर्सनल लोन देखील काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं। हा सगळा पैसा दीपक खडके यांनी वेदिका पंढरपूरकर यांनी हडप केला आहे आणि त्या पैशातून कोथरूड येथील महात्मा सोसायटी अलिशान बंगला खरेदी केला आहे।